नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला बटाट्याचं कालवण बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा मीडियम आकाराचे 2 बटाटे घेतलेले, त्याची साल काढून बघा असे एकदम बारीक कापून घेतलेले। एक जणांनी कमेंट केली होती, एकदम असे बारीक कापून जरा मला कालवण दाखवाल का तुम्ही? तर साल काढून बघा असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले। ह्याच्यापेक्षा पण तुम्ही छोटे छोटे तुकडे करून घेते, त्यानं काय होतं माहिती आहे का, लगेच होतं कालवण। कुकर बघा मी गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचं आपल्या आवडीप्रमाणे, मी टाकलेलं आहे बघा अर्धी पळी, आणि गरम होऊन देऊया। तेल बघा गरम झालेलं आहे, गॅस आहे मीडियम। त्यात टाकायचं छोटा बघा 1 चमचा मोहरी चांगली भाजून घेऊया पहिले आपण। मोहरी बघा चांगली तडतडलेली आहे। छोटा 1 चमचा जिरं, त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हिंग पावडर, त्यात टाकायचं आपल्याला कढीपत्ता। एक मीडियम आकाराचा कांदा बघा मी चॉपरला असा बारीक करून घेतलेला आहे। कांदा चांगला भाजून घेऊया। मस्त असा बघा कांदा भाजला गेलेला आहे। आता त्याच्यामध्ये टाकायचे बघा, ह्याच्यामध्ये 6 पाकळ्या लसणाच्या, अर्धा इंच आलं, एकदम थोडंसं खोबरं आहे, आणि 1 हिरवी मिरची टाकलेली आहे। आता ह्यातलं जर तुम्हाला कोणती गोष्ट नको असेल तर नाही टाकली तरी चालेल। आणि ही काय केलेलं आहे माहिती आहे का, खलबत्त्यामध्ये मी कुटून घेतलेलं आहे। तुम्ही जरी मिक्सरला पेस्ट करून जरी घेतली तरी चालेल, आणि नुसतं आलं लसूण पेस्ट जरी टाकली तरी पण चालेल। आता हे 1 मिनिटभर मी मीडियम गॅसवर परतून घेते। मस्त बघा असं भाजून घेतलेलं आहे, चांगलं जेवढं होता होईल एवढं का नाही भाजून घ्यायचं चांगलं। आता त्यात टाकणार आहे 1 मीडियम आकाराचं टोमॅटो। आता हे पण आपल्याला ह्याच्यावर 1 मिनिटभर परतून घ्यायचं। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। त्यात टाकायची एकदम थोडीशी हळद, ही पण घरची हळद आहे बघा, आपल्या किती कलर मस्त येतो बघा थोडीशी हळदीला। आता त्यात टाकणारे 1 चमचा कांदा लसूण मसाला, ह्याच्या जागी तुम्ही मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल। जिरे धने पावडर 1 चमचा। खरं कांदा लसूण मसाला टाकल्यानंतर तुम्हाला जिरे धने पावडर पण टाकायची गरज नाही, पण तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला जर नसेल, नुसती मिरची पावडर असेल, तर तुम्ही गरम मसाला कांदा लसूण मसाला जरी टाकला तरी चालेल। आता ह्यात टाकणारे 2 चमचे शेंगदाण्याचं कूट बारीक कुटून घेतले, भाजून कुटून घेतलेलं आहे। आता हे मी चांगलं परतून घेते। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। आता ह्यात मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे, तुम्हाला जर नसेल टाकायचं तरी पण नाही टाकलं तरी चालेल, चव छान येईल। आता ह्याच्यामध्ये हे एकदम बारीक असे कापून घेतलेले बटाटे आहेत। मोठ्या मोठ्या फोडींचं पण मी पहिलंच कालवून दाखवलं, तर हे मी सगळं टाकून घेते। पहिलं बटाट्याच्या फोडी बघा मी सगळ्या टाकून घेतलेल्या आहेत। आता तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगते, जर तुम्हाला जरी शेंगदाण्याचं कूट जर नसेल टाकायचं, तर तुम्ही 2 चमचे ना मसूरची डाळ भिजत घालून जरी टाकली तरी चालेल। एक अर्धा तास किंवा 10-15 मिनटं जरी भिजत घातली तरी चालते, मसूरची डाळ लगेच भिजते। आणि मसूरची डाळ नसेल टाकायची तर मुगाची डाळ टाका, पण एक 5-10 मिनटं तरी भिजत घाला त्यांना, मग टाका, म्हणजे बटाट्यावर चांगली शिजली जाईल। आणि जरी काहीच नाही टाकलं तरीसुद्धा तुम्ही अशाच पद्धतीनं सेम करा, छान लागेल। आता ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं चवीप्रमाणे, आणि 1 मिनिटभर फक्त मी मीडियम गॅसवर परतून घेणार आहे। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। आता हे असे बारीक कापले का नाही की शिजायला जास्त वेळ लागत नाही। ह्यात मी साधं पाणी टाकलेलं आहे, 1 ग्लास घेतलेला आहे बघा। आता हे तुम्हाला किती पाहिजे कालवण त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं। आता ह्याच्यामध्ये मी अजून अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे। मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे बघा, तर एवढं बघा अजून पण घट्ट आहे, अजून पण ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया, अजून थोडंसं पाणी टाकूया। आता ही कसं माहिती आहे का, 5 ते 6 लोकांना बरोबर पुरेल, आणि गॅस आहे मीडियम। तर मी काय करणार आहे, बारीक गॅसवर शिजून देणार आहे 15 ते 20 मिनटं। बारीक गॅसवर बघा मी 15 मिनटं ठेवलेलं आहे, मस्त असं शिजलं गेलेलं आहे। आता एवढं पातळ झालं आहे बघा अशा पद्धतीमध्ये। जर तुम्हाला घट्ट पाहिजे असलं तर थोडंसं अजून जरी आटवलं तरी चालू शकतं, नाही तर पाणी कमी टाकलं तरी चालेल। मस्त बघा एकदम मऊ असा शिजतो बटाटा, आणि चवीला पण अशा केल्यानंतर पण छान लागतो, एकदम बारीक, आणि लगेच होतं झटपट। आता ह्याच्यामध्ये वरून टाकायची थोडीशी कोथिंबीर, मिक्स करून घेऊया। आणि तुम्ही अशा पद्धतीत एकदा जरूर करून बघा बरं का। आता ह्यात काय टाकायचं, कसं केलं पाहिजे हे पण तुम्हाला मी सगळं सांगितलेलं आहे। कमी पाणी टाकून थोडंसं केलं तरी चालेल, आणि जर सुक्कं पाहिजे असेल ना तर ह्यात अजून थोडेसे बटाटे टाकायचे, पाण्याचा वापर करायचा नाही। एकदम थोडंसं न कळत असं शितोडा मारून झाकण ठेवायचं, तर वाफेवर मस्त बटाटा शिजतो। जर तुम्हाला सुक्का पाहिजे असेल तर साहित्य हे सेम टाका, चवीप्रमाणे फक्त चटणी मीठ टाका, 1 नंबर होतं कालवण। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, आणि शेअर बी करा।